नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नवरात्र विशेष भागातला हा तिसरा भाग आहे. म्हणजे ज्या आपण रांगोळ्या बघतोय नवरात्र विशेषचा. तर आज बुधवार आहे. लवकरच आपलं नवरात्र चालू होणार आहे सोमवारपासून. तर बघू शकता आजही आपण 3 रांगोळ्या काढलेल्या आहेत आजच्या भागातही. तर हा जो मी कलर वापरला आहे, मिक्स झालेला कलर वापरलेला आहे आणि एका असं सर्कल करून घेतला आणि एका झाकणाच्या मदतीने ही डिझाईन करून घेतली अशी. तर अशी फरशी असेल प्लेन तेव्हाच ही डिझाईन आपल्याला करता येते, काढता येते. प्लेन सरफेसवरच काढता येते. तुम्ही पण अशी मिक्स झालेला कलर असं ट्राय करून बघत जा. छान वाटतं तो पण कलर. कधीतरी असं थोडं म्हणजे नाही का वेगळं काहीतरी करावं असं. तर अतिशय सोप्या आणि सुंदर दिसायला एकदम आकर्षक रांगोळ्या आहेत. नक्कीच ट्राय करून बघा. आपण असा आकार दिल्यानंतर असे आतमध्ये लक्ष्मीचे पावलं काढतोय. बघू शकता मी त्याला कसा शेप देते आहे. नंतर ते व्यवस्थित करून घ्यायचं तुम्ही. अशा पद्धतीने बोटांचा आकार द्यायचा आहे आपल्याला. थोडंसं बोटाच्या मदतीने आपलं थोडं तो जे थेंब काढलेले ते असे पुढे सरकून घ्यायचे म्हणजे त्याला बोटाचा आकार येतो. आणि लाल आणि पिवळा कलर देऊन घेतलेला आहे म्हणजे हळदी कुंकू कलर. हळदी कुंकू वाहतोय असं त्याचा अर्थ. आणि जे गॅप आहे 2 पाकळ्यांमध्ये तिथे आपण 3-3 टिपक्यांची आपली डिझाईन तयार करणार आहेत. तर हे पूर्ण साईडला देऊन घ्यायचे, काढून घ्यायचे असे टिंब थोडे मोठे मोठे. आणि असं बोटाच्या साहाय्याने डिझाईन करून घ्यायची नेहमीसारखीच. तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या मैत्रिणी तो नक्की ट्राय करून बघा. आणि लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. कारण आता येणाऱ्या सणांसाठी आपण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बघणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा. आतमध्ये लाल कलरचे टिपके काढून घेतोय आपण आणि त्याला बोटाच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहे. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ज्या रांगोळ्या चालू केलेल्या नवरात्र विशेष वगैरे ह्या थोड्या म्हणजे थोडा वेळ लागणारच आहे थोड्याशा. कारण की सणवार म्हटल्यावर जरा हेवी रांगोळी काढायला म्हणजे पाहिजे असं आपण काढतोच ना, जरा थोडी मोठी वगैरे किंवा जास्त कलरवाली. त्यामुळे थोडासा जास्त जास्त नाही थोडा जास्त वेळ लागणार. आता ही दुसरी रांगोळी बघू शकता की पान काढते मी नागवेलीचं. नागलीचं पान, नागवेली, नागली म्हणजे आपले खायचं पान नसतं ना, त्याला असं म्हणजे त्या आकारात आपण रांगोळी फिलरने कलर टाकून घ्यायचा. आणि बघा पट्टीच्या मदतीने मी कसा त्याला आकार देते आहे. छोटी पट्टी आपली 15 सेंटीमीटरची. किंवा तुम्ही बोटाच्या साहाय्याने पण आकार देऊ शकता हा. नाहीतर मग आपलं ते व्हिजिटिंग कार्ड असतं त्याच्या मदतीने पण देऊ शकतं. ते छोटं असतं मग व्यवस्थित आकार देता येतो. त्यात आपण असा थोडा पिवळा कलर टाकून घेतला आणि ही टूथपिक असते किंवा तुम्ही एखादी बारीक अगरबत्तीची काडी असते त्याच्या साहाय्याने पण असं रेषा काढू शकता पानावर. खाली ते पानाचं देठ काढून घेतोय आपण. ह्या पानावर लक्ष्मीची पावलं काढणार आहोत. आणि तुमच्याकडे असा छोटासा चमचा असेल बघा गोल, त्याचा जो खालचा भाग आहे त्याच्याने ते
पानाला त्या पावलांना आकार करून देऊन घ्यायचा आणि त्यामध्ये लाल आणि पिवळा कलर भरायचा आणि नंतर बोटांचा आकार द्यायचा आहे. खाली एक स्वस्तिक काढू आपण. बॉटलच्या मदतीने अशी एक वेली काढून घेतली, दोन बाजूला दोन. आणि तुम्ही बोटांच्या मदतीने पण ते टिपके काढू शकतात, पण बॉटलच्या साहाय्याने असं व्यवस्थित पडतं, बाजूला इकडे तिकडे रांगोळी पसरत नाही. तर आपली ही दुसरी रांगोळी पण रेडी झाली आहे. अतिशय सुंदर, सोपी आणि छोटीशी रांगोळी आहे. आजच्या भागातली शेवटची रांगोळी. सेम मी तो मिक्स झालेला कलर वापरला आहे. त्याच्यावर पिवळा कलर आणि राणी कलर टाकून घेतला आहे, 2-3 कलरचं कॉम्बिनेशन. आणि अशा मोठी चकलीचा आकार देतोय. तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढ्या वेळ तो ब्रश फिरवायचा. ब्रश नसेल तर आपला जुना एखादा पेन असतो, त्याच्या मदतीने पण तुम्ही असा चकलीचा आकार देऊ शकता किंवा बोटाच्या मदतीने पण देऊ शकता. आणि बाजूने असे टिपके काढून घ्यायचे. तीन तीन रेषांचं कॉम्बिनेशन असं 8 बाजूला काढायचे ते. 8 आपले 7 बाजूला येईल का काय? 7 ठिकाणी येते इथे, 7 बाजूला. तुम्हाला जर अशाच युनिक रांगोळ्या बघायच्या असतील तर आपले आधीचे पण व्हिडिओ चेक करा किंवा येणारे पण व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन डिझाईन बघायला भेटतील, नवीन नवीन डिझाईन शिकायला भेटतील. आता नवरात्रात रोज नवीन रांगोळी काढा दारासमोर, घटासमोर. आणि रोजच्या पण खूप सुंदर रांगोळ्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की चेक करा. तर आपली ही पण रांगोळी काढून होत आलेली आहे. अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.